काल जे महापौर साहेबांवर जी घटना घडली त्याचा विरोधात आज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन करून निषेध त्या घटनेचा केला आहे। अत्यावश्यक जो विभाग आहे ते वगळून आम्ही सर्व महापालिका 100% आज बंद केली आहे। याच्यात सर्व 100% कर्मचारी सहभागी झालेत आणि याचा निषेध केला। सोबत या मृत्यूचे लोक असतात ना, होत राहते, पण त्यांना आता आम्ही हा निषेध केला। पण याच्यानंतर आणि कोणी केलं तर मग आम्ही कर्मचारी त्यांना आमच्या पद्धतीने आम्ही त्याला धडा शिकवू। आज दिनांक 10/7/2026 रोजी आम्ही सर्वच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्या निषेध करण्याचं कारण म्हणजेच काल 9 तारखेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानमध्ये एक युवक महापौर साहेबाच्या कॅबिनमध्ये घुसून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच त्यांचे पीए आहेत रमेश चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली। त्या भ्याड हल्ल्यामध्ये जर सुरक्षा रक्षकाने धरलं नसतं तर काहीतरी अनर्थ झाला असता। तो अनर्थ टळला। त्यामुळं असे कुठे हल्ले होऊ नये। महापालिका कर्मचाऱ्यावर जर महापालिकेचे कुटुंब प्रमुख असल्यासारखे आणि परभणी शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर यांच्यावर जर हल्ला होतोय तर सर्वसामान्य कर्मचाऱ्याचं काय? आम्ही तर तळागाळात फील्ड वर्कर काम करणारे माणसं, आमच्या आया बहिणी रोडवर फिरणाऱ्या, असे माथे फिरू कधी बी आमच्यावर हल्ला होऊ शकतं। म्हणून त्याच्या कारणाने आताच 2 दिवसापूर्वी मुंबई मुख्याधिकारी यांच्यावर हल्ला झाला, भिवंडीमध्ये डॉक्टरवर हल्ला झाला। अशा जर कर्मचाऱ्यावर हल्ला होत असेल या घटनेचा निषेध म्हणून आम्ही अशी घटना दुबारा घडू नये आणि या घटना घडू नये म्हणून आज आम्ही सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन करून लेखणी बंद करून आज आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर असं एकाही कर्मचाऱ्याला सफाई कामगारापासून तर आयुक्तापर्यंत एकाही कर्मचाऱ्याला असं गालबोट जर लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरून जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। गाडी एक व्यक्ती माननीय महापौर साहेब यांना निवेदन देण्याकरिता उद्देशाने आला आणि त्यानं वादविवाद सुरू करून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची मानसिकता वेगळीच दिसत होती, कारण त्याच्यापाशी धारदार शस्त्र होता आणि त्या तयारीमध्ये असताना तिथं उपस्थित असलेल्या आमच्या कर्मचाऱ्याने त्याला बीज बचाव करून त्याला धरलेलं आहे आणि असे प्रयत्न करणारे लोकांना वेळीच धडा शिकवणे आवश्यक आहे। त्यानुसार त्यांच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्याची कारवाई केलेली आहे। परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना संरक्षण हवे आहे, त्यासाठी यापुढे अशा घटना होऊ नये म्हणून आम्ही सर्व संघटना सर्व कर्मचाऱ्यांनी यांनी एकजुटीने एकमताने असा निर्णय केला की या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावायचे, काम बंद आंदोलन करायचे आणि धरणे आंदोलन करायचे असा निर्णय घेऊन आज आम्ही हे काम बंद आंदोलन धरणे आंदोलन केलेलं आहे। आणि यापुढे जर कुणी असे वागलं आणि कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एकजुटीनं खंबीरपणे त्या कर्मचाऱ्याशी उभे राहून होणाऱ्या प्रकाराला आम्ही आळा घालण्याशिवाय राहणार नाही अशी मी ग्वाही देतो। त्यांनी पूर्णतः महापालिकेचं कामकाज बंद केलं होतं। मी त्यांना म्हणलो बा आपले जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे, 4.5 लाख जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे, पूर्णतः काम बंद झालं। मी त्यांना रिक्वेस्ट केलं, त्यांनी माझी रिक्वेस्टला मान देऊन आता पूर्णतः काम पण सुरू झालेलं आहे। आपले कामाला ते निघालेले आहे। आता आम्ही जवळपास त्याची अपडेट घेतली। काल त्यांच्यावर 1-2 गुन्हा दाखल झाले अगोदरच। आमचे जे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी त्याच्यावर एक केस पण दाखल केलेला होता। त्याला असं वाटलं की ते केस मी दाखल केलेला त्याच्यावर, त्या अनुषंगाने ते माझ्यापाशी आलतं आणि दुर्दैवाने जे घटना घडली नाही आणि सर्वत्र सुखरूप आहे सर्व।